मित्रांनो, एक 30 वर्षांची महिला जी जिमच्या आतमध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करत होती. उंचपुरी, गोरीपान, सुंदरतेने आणि जवानीने भरभरलेली ही महिला बुलेट बाईकवरून चालत असायची. आता पैशांची नशा तर प्रत्येकाकडे असते, तशीच तिच्याकडे देखील होती. मात्र मित्रांनो, तिला आणखी एक नशा होती, आणखी एक हवस होती, ती म्हणजे मर्दांची नशा, नवीन नवीन तरुण मुलांची नशा. आणि कदाचित त्यामुळेच ही महिला जिमच्या आतमध्ये ट्रेनिंग देण्याचे काम देखील करत होती, जेणेकरून तिच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. मात्र मित्रांनो, ती कोणी साधारण महिला नव्हती. मित्रांनो, एक सोबतच तिला दोन दोन मर्द हँडल करत होते आणि तिला देखील दोन दोन मर्दांची गरज एकाच वेळी पडत असायची. तेव्हा कुठे तिचे पोट भरत होते. आणि मित्रांनो, एवढे करून देखील तिचे जेव्हा पोट भरले नाही, तेव्हा तिने असं काहीतरी केलं जे ऐकून आपण पूर्णपणे हादरून जाल. तर मित्रांनो, अजिबात वेळ न घालवता मी या घटनेला सुरुवात करतो आणि या घटनेपासून आपल्याला चांगली शिकवण देखील मिळत असते. त्यामुळे या घटनेकडे अश्लीलतेने बघू नका, तर यापासून नक्कीच काहीतरी शिका. तर मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते आसाममधून. वंदना नावाची एक खूप सुंदर मुलगी असते, जी की अगदी मोकळ्या मनाने, मोकळ्या वातावरणात राहणारी मुलगी होती आणि तिला आझादी आवडत होती. या मुलीचे खूप सारे मित्र होते, खूप साऱ्या मैत्रिणी होत्या आणि ही मुलगी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये पीटी टीचरचे काम देखील करत होती. अगदी बिनधास्त राहणारी ही मुलगी, हिचे एका मुलावरती प्रेम होते. त्या मुलाचं नाव असतं अमर ज्योती डे. अमरवरती या मुलीचे प्रेम झाले याचे कारण देखील तसेच होते. अमर जो होता, अतिशय पैशावाला श्रीमंत व्यक्ती होता. याच्याकडे स्वतःचे 5 बंगलो होते, त्यातून 4 बंगलो यांनी रेंटने दिलेले होते, त्यातून त्यांना पैसा येत होता. आणि अमर जो होता, हा देखील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती काम करत होता. अमरच्या घरामध्ये फक्त त्याची आई होती. एका बंगल्यामध्ये त्याची आई आणि अमर दोघेच आनंदाने राहत होते. वंदनाला अमर आवडला किंवा त्याची प्रॉपर्टी आवडली, मात्र वंदना ही आपला संपूर्ण देह या अमरवरती कुर्बान करण्यासाठी तयार झाली आणि अमरला बोलू लागली की मला तुझ्याशिवाय या जीवनामध्ये दुसरा कोणीच नकोय, पाहिजे तर फक्त तूच पाहिजे. आता आणखी पुढे काय होणार होते? अमरला वंदना आवडणार नाही असं वंदनामध्ये काहीही कमी नव्हतं. अमरला देखील वंदना आवडली. दोघांचे प्रेम प्रकरण खूप पुढे गेले. मात्र जेव्हा अमरच्या आईला, जिचे नाव होते शंकरी डे, हिला जेव्हा समजले की अमर वंदना नावाच्या एका मुलीवरती प्रेम करत आहे, तेव्हा शंकरीला ती मुलगी अजिबात आवडली नाही, अजिबात आपल्या मुलासाठी पसंत पडली नाही. तर शंकरी आपल्या मुलाला बोलते की ही मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. मात्र मित्रांनो, प्रेम जे असते, या प्रेमापुढे चांगल्या चांगल्यांना हार मानावी लागते. अखेर अमरने आपल्या आईला सांगितले की या मुलीशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत लग्न करणार नाही, करू शकणार नाही. अखेर मुलापुढे आई हारली आणि ती बोलली, ठीक आहे, तू वंदना सोबत लग्न करून घे. आणि अखेर वंदना अमरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवण्यात कामयाब झाली आणि अमर सोबत तिने लग्न केले. अगदी आनंदाने त्याच्यासोबत राहू लागली. आता जेव्हा 2 प्रेमींचे लग्न झाले, 2 प्रेमी एकत्र आले, तर त्यांना निवांत वातावरण देखील पाहिजे. म्हणून ही वंदना अमरला बोलते की आपण एका सेपरेट बंगल्यावरती राहू. अमरला देखील ती गोष्ट पटते आणि त्याची आई ज्या बंगल्यावरती राहत होती, त्या बंगल्यापासून 5 किलोमीटर अंतरावरती त्याचा आणखी दुसरा बंगला होता. त्या बंगल्यावरती तो आपल्या पत्नीला, वंदनाला घेऊन जातो. तेथे दोघे राहू लागतात. आता पुढे चालून मित्रांनो, जी वंदना होती, ही आपल्या सासूची खूप चांगली काळजी घेत होती. तिला असं दाखवत होती की मी एक आदर्श सून आहे. आपल्या सासूला ती नेहमी विचारत असायची, जेवण केले का, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, वगैरे वगैरे. सासूच्या मनामध्ये आता वंदना घर निर्माण करू लागली होती. असेच दिवस जात होते. 2013 मध्ये वंदना आणि अमरचे लग्न झाले होते. लगभग 1 वर्ष गेल्यानंतर या वंदना आणि अमरमध्ये आता वादविवाद देखील होऊ लागले होते. तर वंदना ही गोष्ट आपल्या सासूला, शंकरीला सांगते की अमर आणि माझे खूप वाद होत असतात. अमर मला नेहमी बोलत असतो, नेहमी माझ्यावरती रागावत असतो. तो बोलत असतो की तू काही कामाची नाही, तू काही काम करत नाही. जी शंकरी असते, ही आपल्या सुनेला बोलते की तो मुलगा जे बोलत आहे ते बरोबर आहे. तू अशीच घरी बसून राहिली तर ते बरोबर वाटणार नाही. त्यामुळे तू काहीतरी काम केले पाहिजे आणि तुला जे काम आवडत असेल ते काम तू करू शकते. ते काम मी माझ्या हाताने तुला अगदी व्यवस्थित सुरू करून देईल. सांग तुला काय आवडते. तर ही वंदना आपल्या सासूला बोलते की मी लग्ना अगोदर एक पीटी टीचर होते. मला जिमचा खूप शौक आहे आणि मी नियमितपणे जिमला देखील जात असते. मी एक जिम खोलू इच्छिते आणि जिम मध्ये ट्रेनिंग देऊ इच्छिते. शंकरीला ती गोष्ट पटते
आणि जी शंकरी असते तिच्यासाठी शहरामध्ये एक जिम ओपन करून देते. आता जी वंदना असते हिला एक बुलेट बाईक घेऊन दिलेली असते आणि या बुलेट बाईक वरून वंदना आपल्या जिम मध्ये जात असायची. तेथे हळूहळू मुलांची भरती होऊ लागली. भरपूर सारे मुलं जिम मध्ये कसरत करण्यासाठी येऊ लागले. वंदना त्यांना ट्रेनिंग देऊ लागली. हळूहळू ही वंदना बघत होती की कोणता मुलगा सुदृढ आहे, कोणता मुलगा तिच्या लेवलचा आहे, कोणता मुलगा तिला आवडतो. या मुलांची ती ऑब्झर्वेशन करू लागली आणि तिच्या लेवलच्या मुलांसोबत ही वंदना मैत्री करू लागली. हळूहळू वंदनाला खुश करू शकेल असा मुलगा भेटला. त्या मुलासोबत तिने मैत्री वाढवली आणि त्या मुलाला आपल्या घरी आमंत्रित करू लागली. आता मित्रांनो, जिमची जी वेळ होती ही सकाळी 11 वाजेपर्यंत होती आणि दुपारून 4 वाजता ही जिम परत सुरू होत असायची. वंदनाचा जो पती होता अमर, हा तर आपल्या जॉब निमित्त कंपनीमध्ये गेलेला असायचा. जशी तिकडे जिम बंद व्हायची, ही मुलगी वंदना तिला जो कोणी मुलगा आवडला त्या मुलाला आपल्या घरी आमंत्रित करत असायची. त्याला आपल्या बंगल्यावरती घेऊन येत असायची आणि त्याच्यासोबत इंटिमेट होत असायची. दोघांमध्ये शारीरिक संबंध होत असायचे. आणि वंदनाचं असं काही नव्हतं की एकच तिचा कन्फर्म मुलगा असेल. तिला जो कोणी आवडला त्याला ती आपल्या घरी इन्व्हाइट करत असायची आणि घरात राहून ते वाईट काम ती करत असायची. आपल्या पतीला धोका देत असायची, सासूला धोका देत असायची. मात्र मित्रांनो, जो गुन्हा असतो हा गुन्हा जास्त काळ लपून राहत नसतो. वंदनाची जी सासू होती शंकरी, हिला आता हळूहळू आपल्या सुनेचे काळे कारनामे माहीत होऊ लागले. तिला कुठून तरी खबर येऊ लागली. कधी कधी ती स्वतः आपल्या सुनेला वेगवेगळ्या नवीन मुलांसोबत बघू लागली आणि सुनेवरील सासूचा विश्वास पूर्णपणे उडाला. आणि आता या शंकरीने आपल्या सुनेला वंदनाला मदत करणे बंद करून टाकले. जी काही महिन्याला ती तिला पैशांची मदत करत असायची, ती मदत तिने पूर्णपणे बंद करून टाकली. आणि नंतर आपल्या मुलाला अमरला देखील सांगितले की तुझी पत्नी तुझ्या मागे काय काय कांड करत आहे, तुझं लक्ष आहे का? तू तर लव्ह मॅरेज केला आहे, याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या बायकोवरती लक्षच ठेवायचं नाही. आणि एवढं सर्व आपली आई आपल्याला सांगते म्हणून अमर आपल्या पत्नीवरती नजर ठेवू लागला, पत्नीवरती संशय घेऊ लागला आणि वंदनासोबत त्याचे वाद आणखी वाढू लागले. तर मित्रांनो, असंच एक दिवस एक भयंकर प्रकार घडतो. वंदनाचा जो पती होता अमर आणि जी सासू होती शंकरी डे, दोघेही घरामधून गायब होऊन जातात. आणि त्यानंतर ही वंदना जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि तक्रार दाखल करते की माझी सासू आणि पती दोघेही घरातून गायब झालेले आहेत. आता पोलीस विचार करतात की माय लेक गायब झालेले आहे आणि तक्रार घेऊन सून आलेले आहे. तर पोलीस देखील रिपोर्ट वगैरे लिहून घेतात. मात्र आता या घटनेला 2 महिने होऊन गेले तरी देखील पोलिसांना कसलाही सुगावा लागला नव्हता किंवा पोलिसांनी याबद्दल काही ॲक्शन घेतली नव्हती. 2 महिन्यानंतर ही वंदना पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि त्यांना बोलते की 2 महिने झाले माझा पती गायब झाला, माझी सासू गायब झाली, अजूनपर्यंत तुम्हाला कसलीही खबर नाही, तुम्ही कसलाही पाठपुरावा केला नाही. जर तुमचं असंच सुरू राहिलं तर ही केस मी CID कडे देईल. मात्र मित्रांनो, वंदनाचे जे जिम मध्ये ट्रेनिंग देण्याचे काम होते ते काम तसे सुरू राहिले. अगदी तशाच पद्धतीने नेहमी त्या जिम मध्ये नवीन नवीन मुलं येत असायचे. जो मुलगा वंदनाला आवडला त्या मुलाला वंदना इन्व्हाइट करून घेत असायची, आपल्या बंगल्यावरती घेऊन जात असायची. असेच दिवस जात होते. मित्रांनो, शंकरी डेचे 5 बंगले होते आणि बाकीचे जे 4 बंगले होते हे 4 बंगले त्यांनी रेंटवरती दिलेले होते आणि त्या बंगल्यांचा हिशोब वगैरे सर्व शंकरीचे भाऊ बघत असायचा, म्हणजे वंदनाच्या पतीचा मामा बघत असायचा. आणि तो सर्व हिसाब किताब तो स्वतःकडेच ठेवून घेत असायचा. आणि ही गोष्ट आता वंदनाला खटकू लागली. वंदना विचार करते की ही जी काही प्रॉपर्टी आहे, जे काही बंगले आहे, जे काही रेंट येते ते सर्व माझ्या सासूला आले पाहिजे आणि माझी सासू गायब झाली आहे तर तो सर्व पैसा यांनी मला दिला पाहिजे. मात्र वंदनाच्या पतीचे मामा ते पैसे स्वतःकडे ठेवून घेत होते. त्यामुळे वंदना पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की माझी सासू आणि माझा पती जो गायब झाला आहे याबद्दल मला माझ्या पतीच्या मामांवरती संशय आहे. कारण माझ्या पतीचा मामा आमची प्रॉपर्टी लुबाडत आहे. जे काही आमच्या बंगल्यांचं रेंट येत आहे ते सर्व रेंट स्वतःकडेच ठेवून घेत आहे. कदाचित यानेच माझ्या पतीसोबत आणि माझ्या सासूसोबत काहीतरी केलं असावं. आता जे पोलीस होते या प्रकरणाला आणखी गांभीर्याने घेतात आणि अखेर जे अमरचे मामा होते या अमरच्या मामांकडे जातात. त्यांना बोलतात की शंकरी डेची जी काही प्रॉपर्टी आहे
आहे, या प्रॉपर्टीचा हिसाब किताब तुम्ही बऱ्याच महिन्यांपासून दिलेला नाही, अशी शंकरीच्या सुनेने आमच्याकडे तक्रार केली आहे. आता जो अमरचा मामा असतो हा त्या ठिकाणी पूर्णपणे घाबरतो. अमरचा मामा विचार करतो की माझ्या बहिणीची जी सून आहे ही इतकी खतरनाक असू शकते का? तिने मला काही न बोलता माझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली. तर मित्रांनो, त्यांचाच एक मुलगा असतो निर्मया डे. निर्मया हा अतिशय हुशार मुलगा असतो, उच्च शिक्षित मुलगा असतो आणि या मुलाला जी वंदना होती हिचं सर्व चालचलन माहीत होतं, तिचे सर्व कारनामे माहीत होते. कारण त्याच्याच वयाची मुलं ही वंदना आपल्या बंगल्यावरती इन्व्हाइट करत असायची आणि त्या मुलांकडून या निर्मयाला थोडी थोडी वंदनाची गोष्ट माहीत झाली होती आणि त्यामुळे हा मुलगा सरळ पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सांगतो की माझी आत्या आणि आत्याचा मुलगा गायब होण्यामागे मला या वंदनावरती संशय आहे. कारण जेव्हापासून ते गायब झाले माझ्या आत्याच्या अकाउंटवरून भरपूर सारे पैसे काढण्यात आले आहे ATMच्या थ्रू. त्याने आणखी एक सुराग सांगितला, जेव्हापासून आत्या आणि आत्याचा मुलगा गायब झाला तेव्हापासून वंदनाच्या बंगल्यावरती रोज नवीन नवीन मुलं येत असतात आणि एकच मुलगा येत नाही तर सोबतच दोन दोन मुलं येत असतात. आता एवढं सर्व जेव्हा पोलीस ऐकतात तेव्हा या प्रकरणाला आणखी गांभीर्याने घेतात आणि जी वंदना असते हिची CDR वगैरे काढण्यात येते. तर त्यांना माहिती मिळते की जी वंदना आहे अनेक वेगवेगळ्या मुलांच्या संपर्कात आहे, अनेक मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यानंतर CCTV वगैरे चेक करण्यात येतात. तर अनेक विविध ATM मधून 4 ते 5 वेगवेगळ्या बँकेमधून जे शंकरी डेचे अकाउंट होते त्या अकाउंटवरून या वंदनाने आतापर्यंत 5 लाख रुपये काढलेले होते. अखेर पोलीस या वंदनाला अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि आता तिला विचारू लागतात की खरं खरं सांग तू काय केलं. वंदना इतक्या सहजपणे हे सांगण्यासाठी तयार नसते. तर जेव्हा महिला पोलीस कॉन्स्टेबल आपल्या पद्धतीने या वंदनाचे स्वागत करतात तेव्हा ही वंदना सर्व कहाणी पोलिसांना सांगण्यासाठी तयार होते आणि वंदना जेव्हा पोलिसांना सांगते तेव्हा पोलीस देखील त्या ठिकाणी हैराण होऊन जातात. वंदनाने सांगितलेली कहाणी काहीशी अशी होती. तर मित्रांनो, जिम चालवत असताना वंदनाची नवीन नवीन मुलांसोबत ओळख होत गेली, मैत्री होत गेली आणि नवीन नवीन मुलांना ही आपल्या बंगल्यावरती आमंत्रित करत गेली. त्यांच्यासोबत बंगल्यावरती राहून वाईट काम करत असायची. मात्र यापेक्षा देखील खतरनाक गोष्ट होती की वंदना सोबत एक मुलगा नाही तर सोबतच 2 मुलं असायची आणि हे तिघे एकाच रूम मध्ये वाईट काम करत असायचे. एकाचे नाव आहे धनंती डेका ज्याचे वय आहे 27 वर्ष आणि दुसऱ्याचे नाव आहे अरूपदास डेका ज्याचे वय आहे 32 वर्ष आणि जी वंदना आहे हिचे वय आहे 31 वर्ष. म्हणजे हे जसे की सिमिलर वयाचे तिघे जण होते. हे दोघे जण वंदनाकडे ट्रेनिंग घेण्यासाठी येत असायचे. हळूहळू वंदनाला दोघांमध्ये इंटरेस्ट वाढला. वंदनाने दोघांसोबत मैत्री केली, संपर्क वाढत गेला, मैत्री गहिरी होत गेली आणि अखेर या वंदनाने दोघांनाही आपल्या घरी आमंत्रित केले. आणि जेव्हा ते वंदनाच्या बंगल्यावरती येणार होते तेव्हा या वंदनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता, जो ड्रेस बघून समोरचा उत्तेजित होईल आणि अक्षरशः त्या ठिकाणी तेच घडले. हे दोघे जेव्हा त्या बंगल्यावरती गेले, वंदनाला अशा कपड्यांमध्ये अशा स्थितीमध्ये बघितले, दोघे कंट्रोल करू शकले नाही आणि वंदनाला देखील तेच पाहिजे होते. अखेर एकाच रूममध्ये सोबतच तिघे जण बिना कपड्यांचे ते काम करू लागले आणि यांचा हा घाणेरडा खेळ अशाच पद्धतीने राजरोज त्या ठिकाणी सुरू होता. आणि आता या वंदनाला अशी सवय लागली होती की तिला या दोघांशिवाय होतच नव्हते. म्हणजे तिला जेव्हा कधी इच्छा व्हायची ती दोघांना सोबतच बोलावून घेत असायची आणि दोघे सोबतच तेथे येत असायचे. त्यातील एक जो व्यक्ती होता त्याची स्वतःची एक टॅक्सी होती, तो टॅक्सी चालवण्याचं काम करत होता आणि त्या टॅक्सीमधूनच दोघेही सोबत येत असायचे. तर असंच एक दिवस हे दोघे वंदनाच्या बंगल्यावरती आलेले असताना जेव्हा तिघांचा कारनामा आतमध्ये सुरू होता, जो वंदनाचा पती होता अमर, हा दुपारीच आपल्या घरी येतो. जसा तो घरी येतो तसा बघतो त्याच्या बंगल्यासमोर एक टॅक्सी लागलेली आहे. आता अमर विचार करतो की त्याची जी पत्नी आहे वंदना, हिला तर त्याने बुलेट बाईक घेऊन दिली आहे, ती टॅक्सीमधून तर कधी जात नाही, मग ही टॅक्सी आपल्या बंगल्यासमोर काय करत आहे. अमरला संशय येऊ लागतो. अमर आतमध्ये जाऊन प्रवेश करतो तर त्याचा जो बेडरूम असतो तो बेडरूम आतमधून लॉक केलेला असतो. आता जो अमर असतो याला काहीतरी वेगळं जाणवू लागतं आणि तो कसा बसा खिडकीमधून डोकावून बघण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा अमर खिडकीमधून डोकावून बघतो त्याची पत्नी वंदना पूर्णपणे नग्न अवस्थेत होती आणि तिच्यासोबत 2 पुरुष होते.
ते देखील पूर्ण नग्न अवस्थेमध्ये होते, आपत्तीजनक अवस्थेमध्ये होते. आता एवढं सर्व बघून जो अमर होता याची तळपायाची आग मस्तकात जाते. हा मोठमोठ्याने वंदनाला शिव्या देऊ लागतो. आता एवढं सर्व अमरचं रुद्र रूप बघून ते दोघे जण घरातून गायब होऊन जातात, पळून जातात आपले कपडे घेऊन. आणि त्यानंतर जी वंदना असते आपल्या पतीची माफी मागू लागते. मात्र जो अमर असतो याला ही गोष्ट सहन होत नव्हती. हा वंदनाला बोलतो की मला तुझ्याकडून डायव्हर्स पाहिजे आहे. एवढं सर्व सांगून हा अमर आपल्या आईच्या बंगल्यावरती जातो. तिकडे आपल्या आईला आपल्या पत्नीबद्दल काही सांगतो किंवा नाही सांगत ते त्याचं त्याला माहीत. मात्र इकडे जी वंदना असते आपल्या त्या दोन प्रेमींना पुन्हा कॉल करते आणि त्यांना बोलते की माझा पती अमर मला डायव्हर्स देण्याची बात करत आहे. तिचे ते दोन प्रियकर बोलतात की ठीक आहे, काही हरकत नाही, तो जर तुला डायव्हर्स देतात तर तुझ्यासाठी आम्ही दोघे आहोत, तुला कसली कमी पडू देणार नाही. आणि त्याने डायव्हर्स दिला तर तुला भरपूर सारा पैसा देखील मिळेल. पण मित्रांनो, हे लोक हे विसरून गेले होते जी काही प्रॉपर्टी होती, जे काही बंगले वगैरे होते, हे सर्व वंदनाच्या सासूच्या म्हणजे शंकरी डेच्या नावावरती होते. तिच्या पतीच्या अमरच्या नावावरती काहीही नव्हतं. त्यामुळे तलाक भेटल्यानंतर देखील वंदनाला पतीकडून काहीही मिळणार नव्हतं. त्यामुळे वंदना आणि तिचे दोन प्रेमी निवांत विचार करतात की यांना दोघांना रस्त्यातून कायमस्वरूपी हटवल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कसलाही पर्याय नाही. कारण जोपर्यंत हे जिवंत राहतील तोपर्यंत आपल्या तिघांना एका रूममध्ये हे कधी येऊ देणार नाही. वंदना विचार करते की जर तिच्या पतीने लवकर तिला तलाक दिला तर पुढे ती पूर्णपणे फसल्या जाईन आणि तिला 1 रुपया देखील मिळणार नाही. त्यामुळे ती प्लॅनिंग बनवते आणि धनती डेकासोबत 26 जुलैला आपल्या सासूच्या बंगल्यावरती जाते. तेथे गेल्यानंतर तिची सासू एकटीच असते. धनती आणि वंदना दोघेही तिला पकडतात आणि गळा दाबून तिची हत्या करून टाकतात. एवढ्यावरती देखील ते थांबत नाही, तर जी शंकरी असते हिचे बारीक बारीक तुकडे करून टाकण्यात येतात आणि एका फ्रीजमध्ये बंद करतात. आणि एवढं करून झाल्यानंतर जो वंदनाचा पती असतो अमर, याला देखील समजत नाही की त्याची आई कुठे गेली, त्याच्या आईसोबत काय झाले. लगभग 4 ते 5 दिवस झाल्यानंतर अमर जो असतो आपल्या आईला इकडे तिकडे शोधू लागतो आणि वंदनाला देखील तो विचारत असतो. तर वंदना देखील त्याला त्याच्या आईला शोधण्यासाठी मदत करत होती. मात्र त्याची आई त्याला कुठेही सापडत नव्हती. आता वंदना विचार करू लागते की जर आपल्या पतीला आपल्याबद्दल काही संशय आला तर आपण पूर्णपणे फसल्या जाऊ. त्याला संशय येण्या अगोदर त्याच्यासोबत देखील आपण तेच केले पाहिजे. म्हणून ती पुन्हा त्या आपल्या दोन प्रेमींना आपल्यामध्ये सहभागी करून घेते आणि 14 ऑगस्ट रोजी तिच्या पतीची देखील अगदी सेम तशाच पद्धतीने हत्या करते. अगदी सेम तशाच पद्धतीने तुकडे करते ज्या पद्धतीने तिने आपल्या सासूचे शंकरी डेचे तुकडे केले होते आणि पतीचे तुकडे देखील एका फ्रीजमध्ये पॅक करून देते. एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो, वंदना जी असते हिला आता एन्जॉय करायचा असतो. कारण ही आता पूर्णपणे मुक्त झाली होती, निवांत झाली होती. आपल्या दोन प्रेमींसोबत त्याच बंगल्यावरती ती रात्र दारूच्या नशेमध्ये तिघे जण एकत्र घालवतात, एकमेकांमध्ये संबंध बनवतात. मित्रांनो, आता वंदनाने आपल्या प्रेमींना मिळून आपल्या सासूला आणि पतीला या दुनियेतून तर हटवले होते, मात्र त्यांचे जे बारीक बारीक तुकडे केले होते यांची विल्हेवाट कशी लावायची म्हणून तिघे एकत्र बसतात आणि विचार करतात की जे पडोसी राज मेघालय आहे या मेघालयावरती आपण जाऊ आणि ते तुकडे त्या दरीमध्ये फेकून देऊ, जेणेकरून कोणाला वासही येणार नाही. किडे माकुडे जंगली जनावरे ते तुकडे खाऊन टाकतील आणि पूर्णपणे त्यांची बॉडी नष्ट होऊन जाईल, कोणाला काही संशय येणार नाही. त्यामुळे हे तिघेजण शंकरी डेचे तुकडे आणि अमरचे तुकडे वेगवेगळ्या पॉलिथिनमध्ये पॅक करून कारमध्ये टाकतात आणि त्या उंच डोंगरांवरती जातात आणि दरीमध्ये एका बाजूला शंकरी डेचे तुकडे फेकून देण्यात येतात आणि दुसऱ्या बाजूला अमरचे तुकडे फेकून देण्यात येतात आणि तिघेही त्या ठिकाणी सेल्फी वगैरे घेतात अगदी अश्लील पद्धतीने आणि पुन्हा आपल्या बंगल्यावरती येऊन त्यांचा कारनामा सुरू होतो. मात्र अखेर यांच्या पापाचा घडा भरला होता. पोलिसांनी वंदनाला अरेस्ट केली होती. वंदनाने आपला सर्व गुन्हा कबूल केला होता आणि अखेर पोलिसांनी तिचे जे दोन प्रेमी होते त्यांना देखील अटक केली. तिघांनी मिळून अगदी चतुर बुद्धीने या क्राईमला अंजाम दिला होता. जे काही रक्त वगैरे सांडले होते हे रक्त कापडांनी पुसून हे कापडे वरती छतावरती नेऊन त्या ठिकाणी पेटवून दिले होते. पोलीस जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांकडे गेले तेव्हा शेजाऱ्यांनी देखील कबूल केले की छतावरती काहीतरी उग्र वास येत होता, काहीतरी यांनी जाळलं होतं. 25 ऑगस्टच्या रात्री जो अग्नी होता हा प्रज्वलित झाला होता. तर मित्रांनो, यांनी जे कर्म केले या कर्माचे भोग तर यांना या जन्मात भोगावेच लागणार आहे. तिघांविरुद्ध 1400 पानांचा चार्जशीट तयार केला. आता येणारं
घटनेचं भविष्य ठरवेल की कोर्ट तिघांना कोणती शिक्षा सुनावते. बाकी या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.